सुरेख असं आयोजन पाहायला मिळते ते श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे यांच्या माध्यमातून. चार षटक पाच पाच पहिलीच आहे. पहिला चेंडू अखेर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील. पंच शांत आणि फेटाळून लावतात अपील. पंच पहिलीच मॅच आहे काही चार ओव्हर पाच ओव्हर पाच षटकांचा असेल हा सामना. दोन्ही संघांना विनंती. पुढचा चेंडू सामना करेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी. पंच इशारा करतायत वाईड. एका धावेने धावसंख्या पोचते. खातं उघडते. एक धाव. गोलंदाजी मार्कवर गणेश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाजाचा काही अजून फलंदाजीशी मेळ बसत नाहीये. चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि गणेश आपल्या गोलंदाजीवरती समाधानी. पुढचा चेंडू गणेशाचा सामना करेल अभि. पुन्हा एकदा गणेश सज्ज. सामना करेल अभि. त्याच पद्धतीचा निर्धाव चेंडू टाकतोय. अभिला अजून काही सूर गवसत नाहीये. फलंदाजीसाठी पोषक असणार हे मैदान, परंतु अजून अभिसाठी काही सुरुवात होत नाही फलंदाजीमधून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. कुठेही धाव खर्च होत नाहीये. अभी अभी नहीं मारेगा तो फिर मारेगा कभी, हेच पाहावं लागेल. पुन्हा एकदा गणेश. सामना करेल अभि. अकूट टप्प्याचा चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु झेल काय घेऊ शकत नाही आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळते ते अभिला. आणि कुठेतरी अभिच्या बॅट मधून धावांना सुरुवात होते. एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. आता फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाजी मार्क ललित. गणेशाचा सामना करेल ललित. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काही चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार आणि ललित मात्र आपलं खातं उघडतोय चौकाराच्या माध्यमातून आणि धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाखेरीज बिनबाद 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते बिनबाद 6. 2 षटकं असतील पॉवर प्लेची. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस. सुरेख अशी गोलंदाजी केली ते गणेशनं आणि पहिल्या षटकात फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळवते. दुसरं षटक घेऊन आला तेजस. सामना करेल अभि. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का पाहावं लागेल परंतु नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही आणि सुरेख 2 धावा पूर्ण करतात फलंदाज आणि धावसंख्या पोहोचतीये 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू तेजस याचा. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील आणि पंच इशारा करतात की फलंदाज झेल बाद होतो. सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून.
आणि अभि तंबूच्या दिशेने परतताना अपेक्षित अशी खेळी काय त्याच्या माध्यमातून झाली नाही. दुसरी चालू आहे ना, दुसरं सुरू आहे ना. आणि अभिची जागा घेण्यासाठी येतोय तो सागर. फलंदाजीसाठी पोषक असलेले हे मैदान, मोठी धावसंख्या करावी लागेल. 70-80 धावांचं मोठं आव्हान उभं करावं लागेल इथे. आठ या धावसंख्येवर तर पहिला गडी बाद होतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय ते मोहाट संघाकडून. पुढचा चेंडू तेजस फलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू तेजसचा पुन्हा आकुट टप्प्याचा चेंडू. जोरदार प्रहार करण्याच्या नादात चेंडू बॅटची कडा घेतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि आपलं खातं उघडतोय. सागर. ललित. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू. जोरदार मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय चेंडू. कुठलीही धाव नाही. सुरेख गोलंदाजी करतोय तो तेजस. पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळतंय. पुढे येऊन मारण्याच्या नादात बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीचित करण्याचा प्रयत्न. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. कुठेतरी जोखीम घ्यावी लागेल. पॉवर प्लेचे काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू तेजस याचा. सुरेख गोलंदाजी करतोय तेजस. सामना करेल तेजस. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याच्या नादामध्ये चेंडू आणि एक पंचांचा इशारा येतो की हा वाईड चेंडू. एक अवांतर धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते 1 बाद 10. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती मोहाट संघाकडून. कुठलाही मोठा फटका येत नाहीये. पुढचा चेंडू तेजसचा. स्लोवर परीचा चेंडू भिरकावून दिलाय. लंबांच्या वरून चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. हॅलो. दोन षटकांचा खेळ संपतोय आणि या षटकावर धावसंख्या पोहोचतीये 1 बाद 16. आणि ड्रिंक ब्रेक पाहायला मिळतोय इथे. सुरेख असं आयोजन पाहायला मिळतंय. 2 षटकानंतर इथं ड्रिंक ब्रेक होतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे आयोजित श्री गणेश चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा
भव्य दिव्य अशी बक्षिस. प्रथम पारितोषिक 50,000 एक आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 15,000 आणि आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक आणि वैयक्तिक पारितोषिक पण भरपूर. असोसिएशन जावली असोसिएशनचे कमिटी मेंबर संदीपजी शेडगे यांचे इथं आगमन होते. त्यांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत. मोहाट संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश, वैयक्तिक दुसरं आणि फलंदाजी मार्कवर दिसतोय तो सागर. मैदानी फटका पाहायला मिळतोय. एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण, दुसरी चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आणि कुठंतरी आत्महत्या पाहायला मिळते फलंदाजाकडून. कुठलीही गरज नसताना धाव बाद होतोय तो. कोणता फलंदाज धावचित? सागर धावचित होतोय आणि निराशा त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते. आत्महत्या करतोय तो सागर आणि दुसरा गडी बाद होतोय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो गणेश. चांगले योगदान देतोय तो आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. चला पुढचा फलंदाज येऊ द्या. पंचांशी कुठल्याही पद्धतीचा हुज्जत घालू नये. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करावं असं विनंती असेल फलंदाजांना. कुठेतरी नियमांचं जर उल्लंघन झालं तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याचंही भान ठेवावं फलंदाजांनी आणि त्यांच्या टीमने. कुणाला बाद दिले त्याच्यावरती. पंच आपला निर्णय कळवा. फलंदाजाला विनंती असेल की त्यांच्या निर्णयाचं सन्मान करायचा आहे. पंच 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 आहे तिथे. पंचांची कुठल्याही हुज्जत घालू नये. खाली पाडली. चला सामना चालू करायचा आहे. चला पुढील फलंदाज पाठवायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन हे आपल्या संघासाठी तेवढंच घातक ठरू शकतं.
असोसिएशनचे काही नियम ठरलेले आहेत, त्याचं उल्लंघन जर झालं तर त्याची पॅनल्टी ही आपल्या संघाला बसेल. चला सामना सुरू करायचा आहे. अचूक लक्ष असणारे पंच. पुढचा चेंडू गणेशाचा सामना करेल अनिल. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरेख गोलंदाजी करतोय तो गणेश आणि धावसंख्या पोहोचतीये 17. 17 वरती काही खतरा होतोय का? पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, निर्धाव चेंडूची सांगता आणि कुठेतरी अडचणीत दिसतोय तो पाटणे माची संघ. पुन्हा एकदा गणेश. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटतोय, गाळ पडतोय आणि एक जीवदान भेटतोय त्या फलंदाज अनिलला आणि एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 18. पुन्हा एकदा गणेश. सामना करेल ललित. एका षटकार आणि एका चौकाराखेरीज सुरेख फलंदाजी करतोय गणेश. चेंडू हवेत होता पण क्षेत्ररक्षकाने सोडून दिला असं वाटतं. कुठलाही प्रयत्न दिसला नाही त्यांच्या क्षेत्ररक्षकातून झेल घेण्याचा आणि 2 धावा मिळत आहेत त्या ललितच्या खात्यामध्ये. 2 धावांची भर. धावसंख्या पोहोचतीये 20. पुढचा चेंडू गणेशाचा. पुढे मारण्याचा प्रयत्न सोडून दिलाय परंतु खराब चेंडू म्हणावा लागेल. वाईटचा इशारा करतायत पंच. आणि ललित वरती पूर्ण दारोमदार असेल तो पाटणे माची संघाचा. सुरेख फलंदाजी करतोय ललित. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा हेलिकॉप्टर उडवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो आणि झेल बाद होतोय ललित. आपल्या फटक्यावरती कुठेतरी निराश आणि सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन गणेशाच्याकडून. याचबरोबर 3रं षटक संपते. 3ऱ्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते 21. 3 बाद 21. आणि ललितची जागा घेण्यासाठी येतो तो फलंदाज सुनील. आणि मोहाट संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय तो सूरज. आणि स्ट्राइकला आहे फलंदाज सुनील. सूरज वर्सेस सुनील. पाहूया कोण भारी पडतंय. बल्ला या बॉल हलकासा उडवून दिला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? आणि सुरेख झेल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सुनील बाद होतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी एक सुरेख गोलंदाजी करतोय तो सूरज. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद होतोय. 34. सुनीलची जागा घेण्यासाठी येतोय तो सतीश. आणि फलंदाजी स्ट्राइक वरती असेल तो अनिल. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय. पंच इशारा करतायत. हा चेंडू वाईड आहे. त्याचबरोबर एक धाव मिळते ती अवांतर धाव. धावसंख्या पोहोचते 22. 4थ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल अनिल. सूरज टू अनिल. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची दिली आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि एक झेल घेण्याचा असफल असा प्रयत्न. झेल सुटतोय आणि 1-2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतो फलंदाज अनिल. उंची दिलेला चेंडू क्षेत्ररक्षणा काही तो जज झाला नाही. चेंडू जमिनीवरती आदळतोय
पुन्हा एकदा सूरज टू अनिल. पुढचा चेंडू सूरज याचा सामना करेल अनिल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतो चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतो परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन होत आहे ते पाटणीमाची मोहाट संघाकडून. सलग 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप होतात. ज्या संघाची क्षेत्ररक्षणावरती पकड मजबूत असेल तो संघ स्पर्धेमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतो. आणि आता एक डावखुरा फलंदाज सतीश. पाहूया सतीश काय करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी अडखळत सुरुवात पाहायला मिळते पाटणीमाची संघाची. एक मोठी धावसंख्या या मैदानावरती असणं गरजेचं पण कुठेतरी अडखळतोय पाटणीमाची संघ. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. सुरेख गोलंदाजी करतोय सूरज. फलंदाजाला जखडून ठेवण्यात आतापर्यंत यशस्वी. पुढचा चेंडू सूरज टू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी नक्कीच आणि पंच इशारा करतायत. हा चेंडू वाईड. एक अवांतर धावसंख्या पोहोचतीये. सव्वीस. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सामना करेल डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून नेटवर्क मध्ये दिसत नाही तो फलंदाज सतीश. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय सूरज. आणि पाटणीमाची संघाची कुठेतरी अडखळलेली परिस्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय सूरज कडून. पंच इशारा करतात की हा वाईट चेंडू. एक अवांतर धावा बॅटीतून येत नाहीत परंतु अवांतर धावेने धावा येत आहेत. खराब गोलंदाजी होते. उष्ण वातावरण. पुढचा चेंडू सूरज याचा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावरती आदळतोय आणि एक लेग बाय स्वरूपातील एक धाव मिळते आणि या धावेबरोबर धावसंख्या पोहोचतीये चौथ्या षटकाखेरीज 28. शेवटचं निर्णायक असं षटक आणि कुठेतरी आतापर्यंत धावसंख्या रोखण्यात मोठं यश मिळतंय ते मोहाट संघाला. मोहाट संघासाठी ही जमेची बाजू असेल. फलंदाजीसाठी पोषक असं असणार हे मैदान. इथं आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवण्यात मोठं यश आलंय ते मोहाट संघाला. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर राहुल. आणि सामना करेल सतीश. राहुल टू सतीश. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती लाईन आणि लेंथ एकदम परफेक्ट. निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टीरक्षण सुरक्षित. पुढचा चेंडू राहुल टू सतीश. अतिशय हलक्या हाताने टाकलेला स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला कुठलाही त्याचा मागमोस लागत नाही. चेंडू अंगावर आदळतोय. निर्धाव चेंडू. अतिशय अवसान घातकी फलंदाजी म्हणावी लागेल. आणि सलग दुसरा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या 28. पुढचा चेंडू थोडस पुन्हा एकदा फलंदाज घाळ पद्धतीची फलंदाजी करतोय. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. थोडीशी गती देतोय गोलंदाज. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गती दिलेला चेंडू. चेंडू सलग चौथा चेंडू निर्धाव आणि फलंदाज इथं आत्महत्या करताना दिसतोय. आणि सलग
चौथा चेंडू निर्धाव टाकतोय आणि फलंदाज बाद होतोय सतीश. हा तोच सर. आणि ते यष्टीचित पाहायला मिळतोय तो सतीश. सुरेख गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सलग 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय. तर राहुल याला सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. ते मोहाट संघाचं पूर्णपणे बांधून ठेवण्यापर्यंत यशस्वी ठरतोय तो मोहाट संघ. पुन्हा एकदा आणि चेंडू बॅटची कडा घेतोय, जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि या फटक्याबरोबरच धाव चौकार येतो आणि धावसंख्या पोहोचते 32 ना. 32. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. मोठ्या फटक्याची अपेक्षा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथं पोहोचतोय आणि झेल बाद होतोय गडी. आणि याचबरोबर एक षटक संपतंय आणि षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते 32. आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 33 धावांचं आव्हान असेल मोहाट संघाला. यानंतर होणारा सामना खर्शी बारामरे वर्सेस रांजणी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की इथं नाणेफेकीसाठी यायचंय. समालोचकाचं नाव काय? 32. 33 धावांचं आव्हान असेल. आत्ताच इथे होते जेवले म्हणजे ते जेवपर्यंत बॉल द्या बॉल. जुना बॉल घे विक्रम, इकडे जुना बॉल घे. बाळा खालून घेऊन या सांग दीदीला निलेश कडून. जुना बॉल विचार की जुना बॉल. चपाती घेऊन या सांग तुमच्या पुरतं 4. मला एक 10 मिनिटात पोहोचतोय मी, तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत. हा लवकर जा. हॅलो. फलंदाजांना विनंती असेल की आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. 33 धावांचं सोपं असं आव्हान आणि क्रिकेटमध्ये सोपं असं काहीच नसतं. एक 33 धावांचं हलकं फुलकं घेतलं तर सोपं, नाही तर अवघड असं आव्हान. मोहाट संघाचे फलंदाज येत आहेत राहुल आणि गणेश. सुरेख असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं राहुल याने आणि आपली वैयक्तिक 50 अशी सुरेख खेळी केली होती.
पण आता मात्र इथं धावसंख्या आहे 33. मोहाट संघाला त्यांच्याकडून अपेक्षा सुरेख अशी खेळीचं प्रदर्शन व्हावं. रांजणे आणि खर्ची दोन्ही संघ कर्णधारांना विनंती की आपल्या नाणेफेकीसाठी इथे यायचंय. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. नाही आता 2 ओव्हरचा आहे. चला जाऊया चालू सामन्याकडे. पहिलं षटक पाटणीमाची संघाकडून घेऊन येतो गोलंदाज ललित. सामना करेल तो गणेश. ललित टू गणेश. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. सुरक्षित क्षेत्ररक्षण. कुठली धाव नाही. कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल ती पाटणीमाची संघाला. लवकरात लवकर विकेट्स घ्याव्या लागतील. धावसंख्या आपली थोडी अपुरी वाटते या मैदानावरती. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारायला फटका. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा जवळ. क्षेत्ररक्षण आणि काहीतरी गडबड गोंधळ लपड झगडं त्यांचं पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. आणि कुठेतरी त्यांची बॉडी लँग्वेज पूर्णपणे ढिली पाहायला मिळते ती पाटणीमाची संघाची. पुढचा चेंडू ललित याचा. पुन्हा एकदा सामना करेल तो गणेश. गणेशनं आपल्या गोलंदाजीमध्ये कमाल दाखवून सुरेख अशी गोलंदाजी केली होती. त्याच पद्धतीनं फलंदाजी सुद्धा करतोय पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ललिताचा. सामना करेल गणेश आणि दिशाहीन गोलंदाजी. पंच इशारा करतायत वाईटचा आणि एक अवांतर धाव. धावसंख्या पोहोचतीये 5 या धावसंख्येवर. आणि नाणेफेक इथं झालेली आहे ती रांजणे विरुद्ध खर्शी. पुढचा चेंडू ललित याचा. ओहो आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख असा झेल पाहायला मिळतोय ललितच्या माध्यमातून. आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का झटका भेटतोय तो मोहाट संघाला 5 या धावसंख्येवरती. रांजणे टॉस विन. रांजणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर खर्ची संघाला विनंती असेल की आपण आपली तयारी दर्शवायची आहे. आणि गणेशाची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाज ऋतिक स्ट्राईकला. पुढचा चेंडू ललित याचा. सुरेख गोलंदाजी करतोय ललित. पुन्हा एकदा राहुल जोरदार प्रहार करण्याच्या विचारात, परंतु चेंडू दिशाहीन गोलंदाजाकडून होते आणि पंच इशारा करतात हा वाईट चेंडू. आणि एक अवांतर धावेची भर पोचते पडतीये. धावसंख्या पोचते 6 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू अखेर टप्प्याचा चेंडू. दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. सुरेख असं फलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि एक चौकार येतोय ऋतिकच्या बॅट मधून. पुढचा चेंडू ललित याचा. पुन्हा एकदा सामना करेल तो ऋतिक. सुरेख असा हा चेंडू. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते पाटणीमाची संघाकडून. आणि कुठंतरी त्याचा मोबदला चुकवावा लागतोय. आणि यावर भेटतात 2 धावा. पुढचा चेंडू ललित याचा. सामना करेल ऋतिक. ओ सुरेख पाहायला मिळाला हा चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळाची बाद होतोय. राहुल ऋतिक गोलंदाज अचूक गोलंदाजी करतोय, पण क्षेत्ररक्षणाची काही साथ त्याला भेटत नाहीये. आणि आपला धावसंख्या खूप कमी असल्यामुळे त्यांना कुठेतरी सुरेख क्षेत्ररक्षण करावं लागेल. धावा रोखाव्या लागतील. आणि पहिलं षटक
पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते 2 बाद 12. 4 षटकांचा खेळ शिल्लक. किती पाहिजे अजून? 24 चेंडू आणि 21 धावा. दादा या. हा? जायचंय मला. जायचंय. हा हा म्हणून एवढी मॅच संपली असते. तुझं नाव काय? धन्यवाद. तर नव्या मॅचकडे मॅच मात्र आव्हान पाहिलं गेलं तर 33 धावांचं आव्हान. पहिलं षटक संपलंय. जोरदार प्रहार केलाय परंतु ललित मात्र लॉंग ऑन ला सज्ज. बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल. फलंदाज मात्र मागच्या मॅचचा हिरो राहुल धनावडे. बॅक टू द पॅव्हिलियन. कमी धावसंख्या असलीच तरी सुद्धा इथे मात्र मॅच सोडली नाही ते दाखवतात. इथे खऱ्या अर्थानं पाटणेमाची 11 संघाचे खेळाडू. उद्या तर ते एक साऊंड इथे छोटा ठेवा यार, काय मजा येत नाही. काय बाहेर आवाज जातो पण आपल्यालाच कळत नाही. इकडे करून ठेवायचं आपल्याला. हां स्लो आवाज असेल ना तरी हे काय मजा नाही येत ना. म्हणजे इतके थोडंसं हे असलं तर आम्हाला पण मजा येते. छोटा ठेवायचा इथं आपल्याला फक्त, नाही तर तिथून असं इकडे मारा. हां तेच चर्चा करत होता कारण 2 दिवस महत्वाचे आहेत उद्याचे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे सूरज. गोलंदाजी मार्क वरती सुनील. पाहिलं गेलं तर 33 धावा धावफलकावरती. विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच खूप शॉर्ट पिच चेंडू. त्याला अतिशय बहारदार पुल सक्सेसफुल चेंडू डीप मिड विकेट रिजन सीमारेषा पार येतोय. खणखणीत षटकार फलंदाज सूरजच्या बॅट मधून. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चढवला हल्ला. धावसंख्या जाऊन पोहोचवली तब्बल 18 या आकड्यावरती. तर धावसंख्या 18. षटक क्रमांक 2 चालू आहे. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. म्हणजे तुमच्याकडे वेळ खूप आहे. चेंडू त्या जुना पटकन प्लीज. तो चेंडू येत नाही, विलंब होतोय. बॉल दे कुठे. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अजूनही 15 धाब्यांची आवश्यकता असेल. येणारी चेंडू तुमच्या हातामध्ये अजूनही मला वाटते 22 असतील. 22 चेंडू 18 धाबा. मॅच मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मोहाट 11 संघाच्या बाजूने झुकले, परंतु झुकलेली 22-15 समीकरण आहे. 33 धावांचं आव्हान आहे. तो बॉल सर दुसरं षटक चालू आहे ना. पॉवर प्लेच आहे का. तो आला चेंडू घ्या. तर 18 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला मात्र असेल सूरज धनावडे. पुढचा चेंडू इथे पहा. नक्की समजदारीचं क्रिकेट आहे. षटकारानंतर इथे मात्र घेतलेली एकेरी धाव सन्मान दिला गेला. त्या चेंडूवरती आली 1 धाव. म्हणजे 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 14 धावांची आवश्यकता असेल. येणारे 21 चेंडू आपल्या हातामध्ये असतील. मॅच कुठपर्यंत लांबवली जाईल टीम पाटणे माचीच्या माध्यमातून, कारण अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन सातत्यपूर्व या संघाच्या माध्यमातून केलं जाते. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. डॉट बॉलची सांगता करणं खूप गरजेचं असणार आहे. खूप महत्वाचे असतील डॉट बॉल या इनिंग मध्ये.
अन्यथा तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. ही मात्र खराब दिशा. इथे डॉट बॉलची चर्चा, त्याच मध्ये अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण तुम्हाला 21 मध्ये 14 डिपेंड करायच्या होत्या, आता 21 मध्ये 13 आल्यात, म्हणजे खूप अंतर झालेलं आहे आणि ते खऱ्या अर्थानं तुम्हाला कमी करावं लागेल तर मॅच मध्ये येऊ शकता. इथे मात्र काय घडतंय पंचांच्या माध्यमातून नो बॉलची घोषणा, त्यावरती आलेल्या ह्या 4 धाबा, म्हणजेच नो +4 5 धाबा या चेंडूवरती. अतिशय खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्येचा विचार केला तर 25 धाबा धावफलकावरती आहेत. 8 धाब्यांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 21 आणि येणारा हा चेंडू फ्री हिट, मुक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मात्र विशाल. मोठा फटका येणार का? फटका फसला. एलिमिनेशन नाहीये, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु किती धाबा निघतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे, म्हणजेच 1 धाव अर्जित होईल. नो बॉल आहे इथे, विकेटचं पतन होणार नाही माहिती आहे. एका धाब्याची भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. बीच चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. मॅच पूर्णतः मोहाट इलेव्हन संघाच्या बाजूने. डान्सिंग ग्राउंड इथे मात्र जोरदार प्रहार केला, तिथे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. एकाच धाब्यावरती समाधान, कारण मोठ्या धावसंख्येची आवश्यकता नाहीये, जोखीम घ्यायची नाही आहे. इथे सहजरित्या विजय संपादन केला जाऊ शकतो. 19 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. षटकार लगावला जाईल का? मॅच फिनिश केली जाईल का? इथे प्रयत्न तर झाले आणि विकेटचं पतन. यस, विकेट इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज विशालला. बॅक टू द पवेलियन. षटकार खेचायचा होता, दोन्ही स्टाईल फिनिश इथे करायचं होतं, परंतु हाराखेरी झाली म्हणेल. आणि ड्रिंक्स ब्रेक प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाठवा ड्रिंक्स. तर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे, थोडंसं स्पीडअप घ्या. सावली असोसिएशन अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे निझरे आयोजित श्री गणेश चषक 2022 श्री गणेशाच्या नावाने भरवला गेलेला हा चषक. या स्पर्धेचा जर प्राइस मनी पाहिलं आपण, प्रथम क्रमांक रोख रुपये 50,000, द्वितीय क्रमांक रोख रुपये 25,000, तृतीय क्रमांक 15,000 आणि चतुर्थ क्रमांक 10,000. वैयक्तिक पारितोषिकांचा विचार केला तर मालिका बीर आहे, खऱ्या अर्थानं एक फिल्टर अतिशय देखणं, त्यानंतर मात्र कूलर आहे, उत्कृष्ट फलंदाजासाठी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज, तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक सिलिंग फॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट बरोबरच कॅश प्राइज सुद्धा दिले जातात. सेमीफायनल आणि फायनल मधील मॅच साठी प्रत्येक 6 ला 100 रुपयाचे रोख पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून, अशी वैयक्तिक पारितोषिकांची लयलूट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 1, 2, 3 दिवसामध्ये 18 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल आपल्याला. नेक्स्ट मॅच आपण स्क्वॉडनिशी सज्ज राहा प्लीज. रांजणी विपक्ष खर्शी बारामुरे, दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या स्क्वॉडनिशी सज्ज राहा. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजचा दिवस लवकरात लवकर आपण मॅचेस संपवायच्या आहेत मित्रांनो, कारण उद्या 2 दिवस खूप वेळ आपल्याला लागणार आहे, कारण 12 टीम्स उद्याच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. हो, अतिशय खूप महत्वाची कामगिरी आहे, कारण अंपायरिंग करणं खूप सोपी गोष्ट नाहीये. कारण मार्च आणि एप्रिल मे ह्या 3 महिन्यांमध्ये तर खूप मोठे अवघड काम आहे, कारण रखरखत्या उन्हामध्ये दिवसभर आपल्याला उभं राहायचं आहे. खूप मोठी कामगिरी, आणि ही कामगिरी शशी मेहर सर, त्याचप्रमाणे आकाश सिंग सर, त्याचप्रमाणे सुनीलजी तांडेल सर
यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केली जाते. यस, मैदानाच्या आतमध्ये द वॉर्निंग. सतरा चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच लवकर संपेल या अपेक्षेनं आयोजक नक्कीच पाहत आहेत, कारण इथे खूप महत्वाचा आहे तो आजच्या कंडिशनला बेळ तो किती वाचेल. हो, इथे मात्र पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत. यस, व्हाईट बॉल आमच्याकडे बळले जात आहेत. पंच 5 धावांची आवश्यकता. येणारे 17 चेंडू 5 धावा. मॅच मात्र कंप्लीट बाजूने झुकले टीम मोहाटच्या. खऱ्या अर्थानं विचार केला तर आपण डिक्लेरेशन करू शकत नाहीये, परंतु इथे मात्र नक्कीच वरचढ झालाय मोहाट 11 संघ. चांगला चेंडू, इथे धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जशी क्रमांक 5 खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तेजस, अतिशय चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळते. तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. टाइमपास इथे करू नका मित्रांनो, प्लीज वेळ वाचवा, आमचा विनंती असेल आपल्याला. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलक. कॉलवर टप्प्याचा चेंडू उडवायचा होता हेलिकॉप्टर, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मॅचला वेळ आहे यांच्याकडे, त्यासाठी ते नक्कीच आपले फलंदाजी थोडस ठिकाणी सराव करून घेण्याचा प्रयत्न करतात की काय फलंदाज, परंतु मित्रांनो वेळ वाचवा. यस, अतिशय सुरेख चेंडू. यू मिस आय डेफिनेटली. क्लीन 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 बोल्ड. सुरेख गोलंदाजी. जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा हा चेंडू होता मित्रांनो. काय अतिशय वेगवान आतमध्ये आला यॉर्कर पद्धतीचा चेंडू. इथे नक्कीच विकेटचं पतन झालंय. तेजसला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल झाल्यात. मॅच खऱ्या अर्थानं फक्त धावा हव्या आहेत. 4 14 चेंडू 4 धावा. 6 फक्त 4 चेंडू फेकले, 2च धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची चालली आहे. खऱ्या अर्थानं थोडंसं ऍक्शन मध्ये काहीतरी डिफिकल्टी आहे, कारण पंच वारंवार सांगतायत तुम्ही या एंगल पर्यंत ठीक आहे, या एंगलच्या क्रॉस झालात तर तुम्हाला इथं पॅनलाइज केलं जाईल. म्हणजेच पॅनलाइज झालं त्यामध्ये 4 धावा पॅनल्टीच्या लगेच जोडल्या जातात एखाद्या अपोजिट संघाच्या खात्यामध्ये. हा असोसिएशनचा नियम आहे. ललित, सुरेख चेंडू. यस, अतिशय देखणा चेंडू पाहायला मिळाला. बाहेरच्या साईडला मुवमेंट पाहायला मिळाली. फलंदाज मात्र निलेश यांना काही चेंडू समजला नाही. डॉट बॉलची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 2च धावा आतापर्यंत खर्ची घातल्या. फटका फसला चेंडू हवेमध्ये. विकेटचा पतन. यस, विकेट. खूप चेंडू डॉट झाले, त्यानंतर आला विकेट. म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा आल्या 2. 12 चेंडू 4 धावा. समीकरण अजूनही लांब आहे. विजय दुष्टपेटात असताना इथे मात्र हारागिरी होतीये. फलंदाज अक्षय. चला चला प्लीज थोडं स्पीडअप ठेवा, विनंती असेल आपल्याला. आम्हाला वाटलं मागच्या षटकामध्ये मॅच संपेल, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या रंगत पाहायला मिळतात. सूरज ऑस्ट्राईकला गोलंदाजी मार्क वरती. प्रेम गोलंदाजी मार्क वरती प्रेम पाहायला मिळतोय. चला स्पीडअप ठेवा प्लीज, विनंती आहे आपल्याला. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बाहेर ऑफ संपाच्या निघाला फलंदाज आणि इथे डॉट बॉलची सांगता. पहा रंगत वाढताना पाहायला मिळते. इथे काय घडेल, उलटफेर घडेल का या मॅच मध्ये?
काय वेगळं पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? 11 चेंडू 4 धाबा, 6 चेंडू 1 धाव सुद्धा डिपेंड झाले. या 4 धाबा डिपेंड केल्या जातील का टीम? हो, इथे काय घडतंय? नो मॅन सिरिया, चेंडू सीमा रेषा पार. बिग मॅक्सिमम विजयी षटकार. फलंदाज सूरजच्या बॅट मधून येते विजयी षटकार. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही थोड्याच वेळामध्ये जाऊ. भारदार गोलंदाजी कोणाच्या माध्यमातून झाली? कारण 33 धावांपर्यंत रोखलं. चला, खर्शी बारामोरे टीम, आपण प्लीज लगेचच मैदानाचा ताबा घ्या. लाईन अपनी मैदानाच्या आतमध्ये जा, विनंती राहील आपल्याला. बॉल बॉल तर मॅन ऑफ द मॅच ठरतो आहे सूरज. प्लीज याचं आपण एक षटक हाताळलं, 15 धावा.